नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संकटात पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असं म्हणतात. बाजारामध्ये पडझड होत असताना सगळ्यांच्या गुंतवणुका संकटात सापडतात. गेल्या 2 दिवसात बाजार काहीसा सुधारलेला आहे, पण तरी रिझल्ट सीझन संपायचा आहे, त्यामुळे धोका टळलेला नाहीये. अशा संकट समयी आम्ही गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन करत खऱ्या मित्राची भूमिका बजावतोय. आजही आपण तेच करणार आहोत, पण त्याआधी दिवसभरातल्या टॉप 10 बिझनेस न्यूज पाहूया. आज सलग तिसऱ्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकात वाढ झाली. सलग तिसऱ्या दिवशी निफ्टी जवळपास 100 अंकांनी उसळला, तर निफ्टी 23,350च्या जवळ तर सेन्सेक्स 77,000च्या जवळ बंद झाला. आजच्या बाजारामध्ये सरकारी कंपन्या, विशेषतः सरकारी बँकांचे शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर होते. SBI, बँक ऑफ बडोदा, IDBI यासारख्या बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास मोठे गुंतवणूकदार उत्सुक दिसले. अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने आपला कारभार बंद केलेला आहे. अदानी समूहावरच्या कारभारावरून बेछूट आरोप करून समूहाचे शेअर खाली पाडण्याचा सल्ला देणाऱ्या हिंडनबर्गचं दुकान बंद झाल्यानं अदानी समूहाचे शेअर्स आज तेजीत होते. अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी पोर्ट्सचे शेअर आज गुंतवणूकदारांच्या विशेष पसंतीस उतरले. अदानी एंटरप्राइजेसमध्ये देखील गुंतवणूकदारांचा चांगला फायदा झाला. निफ्टी फार्मा आणि निफ्टी FMCG हे 2 निर्देशांक सोडले, तर इतर सगळ्या सेक्टरचे निर्देशांक आज 1 ते 2% वधारलेले पाहायला मिळाले. आज बाजार बंद झाल्यानंतर इन्फोसिसचे तिमाही निकाल जाहीर झाले. गेल्या तिमाहीमध्ये 6,810 कोटी रुपयांचा नफा झाल्याचं कंपनीनं जाहीर केलंय. दरम्यान आज इन्फोसिसचा शेअर 29 रुपयांनी घसरला. संध्याकाळी रिलायन्सचा निकाल जाहीर होणार आहे. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. या घोषणेकडे तमाम सरकारी कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. या आयोगाची स्थापना दर 10 वर्षांनी होत असते. 7व्या वेतन आयोगाची स्थापना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2014 साली करण्यात आलेली होती. आयोगाने केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी जानेवारी 2016 पासून करण्यात आलेली होती. राष्ट्रीय महामार्गावरील टोलगेटसाठी मासिक पास सुरू करण्याचा विचार असल्याचं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे. केंद्र सरकार या टोलगेटसाठी वार्षिक पास बनवण्याचाही विचार करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बॅरियरलेस टोलिंगवर आयोजित चर्चासत्रामध्ये त्यांनी ही माहिती दिली. परवडणाऱ्या घरांवरील करांचा बोजा कमी करा अशी मागणी रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रतिनिधी अर्थमंत्र्यांना केलेली आहे. येत्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी ग्राहक आणि बिल्डर दोघांच्याही दृष्टीनं दिलासादायक निर्णय होईल अशी आशा व्यक्त केली जाते. आज आपण म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा एक नवा मार्ग सांगणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे. प्रीती झेंडे यांना गुंतवणूक, विशेषतः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. एखादी नवी संकल्पना सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी आहे. आज आपण त्यांच्याकडून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा एक नवा फंडा जाणून घेणार आहोत. प्रीतीजी, तुमचं स्वागत आहे या आमच्या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न की बाजार पडतो तेव्हाच SIPची खरी किंमत कळते असं म्हणतात. हे नेमकं का म्हणतात? तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. SIP म्हणजे सिस्टमॅटिकली तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता, राईट, त्या गोष्टीला आपण SIP असं म्हणतो. चढत्या बाजारामध्ये SIP करताना जर आपण दीर्घकालीन गोष्टीसाठी SIP करत असतो तर थोडं एक मनात वाईट वाटत असतं की अरे मी खूप महागात सगळ्या गोष्टी विकत घेतोय. पण ज्या वेळेस पडता बाजार सुरू होतो त्यावेळेस जर तुम्ही SIP तुमचे कंटिन्यू केली तर याचा तुम्हाला खूप फायदा होतो. कारण की पडत्या बाजारातच तुम्हाला जास्त युनिट्स मिळू शकतात. त्यामुळे एक गमतीची गोष्ट आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करतात त्यावेळेस नेहमी बाजार जर पडता असला तर ज्यावेळेस तुम्हाला पुढे जाऊन पैसे काढायचे आहे त्यावेळेस जर बाजार चढा झाला
तर तुम्हाला खूप चांगला फायदा मिळू शकतो. त्यामुळे SIP ची किंमत ही नेहमी तुम्ही जेव्हा बाजार पडता असताना चालू ठेवली तर पुढे जाऊन जेव्हा बाजार परत नवीन स्तरांना पोहोचतो त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा जरूर दिसून येईल. त्यामुळेच म्हणतात की SIP ही चढत्या आणि उतरत्या दोन्ही बाजारात जेव्हा तुम्ही कंटिन्यू ठेवता तेव्हा त्याचा एक ऍव्हरेज आउट होऊन तुम्हाला खूप चांगला फायदा दिसून येतो. ओके. SIP म्हटलं की ती ठराविक रक्कम ठराविक अंतरानं गुंतवणं असा त्याचा अर्थ होतो. बाजार जेव्हा पडतो तेव्हा लोक घाबरतात आणि जो काही फायदा झालेला आहे तो काढून घेण्याचा ते प्रयत्न करतात. हे योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणजे फायदा होत असेल तर तो काढून मग नंतर परत गुंतवण्याचा त्यांचा कल असू शकतो, पण जर पोर्टफोलिओ जर मॅनेज करत असू एखादी व्यक्ती तर त्याच्यासाठी हे योग्य आहे का अयोग्य आहे? तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा बाजार पडत असताना किंवा बाजार पडेल अशी शंका असताना बरेचसे लोक प्रॉफिट बुकिंग करतात, म्हणजे जो झालेला आपला नफा आहे त्याला ते सिक्युअर करतात. पण हे हार्डली काही जणांना जमतं. सामान्य गुंतवणूकदारांना ही टॅक्टिक नेहमी कळतेच किंवा तशाच प्रकारे ते वागतात, हे काही खरं नाही किंवा हे त्यांना ऍक्च्युअली करता येत नाही. त्यामुळे पडत्या बाजारात जर कोणी पैसे काढत असतील तर ते भयापोटीच काढतात. त्यांना असं वाटतं की मी गुंतवलेली जी रक्कम आहे त्याची आजची व्हॅल्यू किंवा आजची किंमत ही घसरत चालली आहे, मग आता माझा जो टाकलेला पैसा जर कमी होत आहे, ज्याला आपण कॅपिटल किंवा मुद्दल म्हणतो, त्यावेळेस ते घाबरून याच्यातनं पैसे बाहेर काढतात. टॅक्टिकल ऍसेट अलोकेशन हे सगळ्यांना जमतं असं नाही आणि ते करण्याची भानगडी ते सामान्य गुंतवणूकदारांनी पडू नये असं माझं म्हणणं आहे. मी जसं नेहमीच सांगते की इक्विटी इन्व्हेस्टमेंट हे नेहमी तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी असणं महत्वाचं आहे. त्यामुळे दीर्घकालीन जेव्हा तुम्ही उद्दिष्ट असतात तुमचे त्यावेळेस बाजारात बुल आणि बेअर रन म्हणजे उतरतं मार्केट आणि चढतं मार्केट याचे सायकल्स येतच राहणार. वेगवेगळ्या टप्प्यांवर हे सायकल येणार. कधी हे सायकल दीर्घकालीन असतात, म्हणजे 2-3 वर्ष आपल्याला बेअर रनच दिसतो, 2-3 वर्ष आपल्याला बुल रन दिसतो, किंवा मग हे शॉर्ट लिव्ह पण असू शकतात, म्हणजे 6-8 महिनेच किंवा वर्षभरच एखादा पडतं बाजार असेल किंवा त्याला आपण म्हणू शकता की इनॅक्टिव्ह म्हणजे साईडलाईन, म्हणजे ज्याच्यामध्ये बाजार चढतही नाही उतरतही नाही, कुठल्या प्रकारचे असं तुम्हाला काही मुवमेंट दिसत नाही. तर अशा प्रकारच्या स्थिती येत असतात. पण याच वेळेस जर तुमचे SIP तुम्ही कंटिन्यू ठेवली, न घाबरता याच्यातनं पैसे बाहेर म्हणजे न घाबरता पडत्या मार्केटमधनं जर पैसे बाहेर नाही काढले तर जसं मी म्हटलं की तुम्हाला कमी NAV मध्ये जास्त युनिट मिळतात आणि पुढे जाऊन त्याचा फायदा खूप चांगला होतो. त्यामुळे टॅक्टिकल ऍसेट अलोकेशन हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. त्या करण्यासाठी तुम्ही खूप जास्त म्हणजे बाजार पडायला लागला तर पैसे काढा, मग बाजार उतरता आल्यावर पैसे टाका, हे सगळ्यांना जमतं असं नसतं. त्यामुळे हे करताना पहिल्यांदा तुम्ही पूर्णपणे विचार करायला हवा की तुम्हाला या गोष्टींचं अनुमान लावता येतं का, आणि दुसरं म्हणजे या गोष्टी करताना त्याला रिलेटेड जे कॉस्ट असतात, म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणा किंवा मग एक्झिट लोड म्हणा म्युच्युअल फंडातनं बाहेर पडताना, या कॉस्टचाही विचार करणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण फक्त बघतो की छोटासा प्रॉफिट झाला, अगदी 2% प्रॉफिट आहे तर मी काढून घेतो, मग परत 2% मी खाल्ली गेलं लेवल की टाकतो. हे जमताना तुम्हाला खरंच एंड कॉस्ट मध्ये किती फायदा झाला हे पाहणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे दीर्घकालीन स्वरूपामध्ये चढत्या आणि उतरत्या दोन्ही मार्केटमध्ये जर तुम्ही SIP कंटिन्यू ठेवली तरच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा दिसून येतो. ओके, आता आजच्या विषयाकडे येऊया. शॉर्ट ब्लास्ट सिप याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ही कन्सेप्ट आपण प्रीती मॅडम कडून समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न की शॉर्ट ब्लास्ट सिप म्हणजे काय आणि तो करताना काळजी कोणती घ्यायची? बरोबर. बघा, गुंतवणूक करताना म्हणजे मुख्यत्वे करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 3 प्रकारचं आपण म्हणू शकतो की 3 पद्धत तुम्ही वापरू शकतात. एक आहे एक रकमी म्हणजे लमसम वे, म्हणजे लमसम वेने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. दुसरं आहे SIP वे, जे मी नेहमीच आपल्या दर्शकांना आणि माझ्या क्लायंटला सांगते की हे कुठल्याही प्रकारचं ऑटोमेटेड वेने इन्व्हेस्टमेंट करण्याची सोपी साधी पद्धत आहे. आणि तिसरी जी पद्धत ती खूप जणांना ज्ञात नसेल किंवा नवीन असेल ऐकायला, त्यालाच म्हणतात शॉर्ट ब्लास्ट SIP सिप. म्हणजे काय असतं की ही एक कन्सेप्ट जसं मी म्हटलं टॅक्टिकल ऍसेट अलोकेशनची रिलेटेड एक पद्धत आहे.
ज्याच्याबद्दल खूप जास्त बोललं जात नाही, कारण की सामान्य गुंतवणूकदारांना एक पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यासाठी SIP हा रूट सगळ्यात चांगला असल्यामुळे याच मार्गाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा असे सगळे एक्सपर्ट सांगतात. पण नक्कीच सगळ्यांना नवीन पद्धत किंवा कुठली अस्तित्वात असलेल्या पद्धतीबद्दल जाणून घेणं हे महत्वाचं आहेच. तर जसं तुम्ही म्हटलात की ही एक नवीन पद्धत आहे किंवा एक पद्धत नवीन आपण जरी नाही म्हटलं तरी माहीत नसलेली जी पद्धत आहे त्याच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 प्रकार इन्व्हेस्टमेंटचे असतात. हे उदाहरणासकट मी तुम्हाला सांगते. समजा तुमच्याकडे 24 लाख रुपये आत्ता आहेत, राईट. तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की तुम्ही हे लमसम वेने मार्केटमध्ये टाका. बऱ्याच वेळा जेव्हा मार्केट उतरतं असतं, लोकांकडे एक बाजूला ठेवलेली काही रक्कम असते. ज्यांना बाजाराचा खूप चांगला अनुमान लावता येतो त्यांच्यासाठी असं असू शकतं की हे एकदम पूर्णच्या पूर्ण रक्कम मी एक रकमी लमसम वेने याच्यात इन्व्हेस्ट करेल. पण याचा धोकाही तेवढाच आहे, कारण की टायमिंग ऑफ द मार्केट करणं कोणालाच शक्य नाहीये. अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, फक्त देवाला सोडून या भूतलावर कोणालाच ते शक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही टाकलेली एक रकमेची पैसे आहेत ते चढतील पण किंवा उतरतील पण शॉर्ट टाइम मध्ये, राईट. तर त्यामुळे हा खूप मोठा धोका आहे. दुसरी गोष्ट SIP वेने. समजा तुम्ही ठरवलं की मी 2 वर्षामध्ये हे 24 लाख रुपये गुंतवणार आहे, तर तुम्ही काय कराल, दर महिना 1 लाख रुपयाची 2 वर्षाची SIP याच्यामध्ये लावाल, ज्याच्यामध्ये दर महिन्याला 1 लाख रुपये तुम्ही निवडलेल्या फंडामध्ये पैसे गुंतवत जातील. आता याच्यामधला एक छोटा पर्याय अजून असू शकतो, तो म्हणजे शॉर्ट ब्लास्ट SIP. याच्यामध्ये काय होऊ शकतं की तुम्ही एक ड्युरेशन ठरवा. म्हणजे तुम्ही काय करताय की एक रकमी पण पैसे गुंतवत नाहीये, नाही तर दीर्घकालीन SIP पण चालू करत नाहीये. तुम्ही काय विचार केला की मी एक ठराविक वेळेसाठी पैसे टाकेल, राईट. मग तुम्ही असं ठरवलं की मला समजा 6 महिन्यामध्ये पैसे टाकायचे आहेत 24 लाख रुपये, तर तुम्हाला महिन्याला 4 लाख रुपये टाकायचे. मग तुम्ही हे महिन्याला टाका, दर महिन्याला, किंवा वीकली टाका, किंवा अगदी तुम्ही डेली सुद्धा SIP याच्यात लावू शकतात. जे दर बाजारातली जी पण लेव्हल तुम्हाला येईल त्यानुसार तुमचे पैसे छोटे छोटे करून त्याच्यामध्ये तुम्हाला NAV मिळू शकतो. तर अशा प्रकारचं ड्युरेशन आहे हे तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्ही हे 6 महिन्यात टाकणार आहात का 3 महिन्यात टाकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्ही डेली, वीकली, फोर्टनाईटली किंवा मंथली या 4ही ऑप्शन मध्ये तुम्ही ऍप्लिकेबल जे ऑप्शन आहेत तसे ऑप्शन चूज करून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण याही गोष्टीमध्ये अनुमान बांधणं फार महत्वाचं आहे की तुम्हाला हे पडतं जे पडतं मार्केट म्हणतो किंवा बेअर रन आहे हा किती दिवस चालेल याचा विचार करून तुम्हाला ड्युरेशन ठरवायला हवं. समजा तुम्ही असं विचार केला की हा 6 ते 9 महिन्यामध्ये चालेल, पण समजा 3 महिन्यांमध्येच परत सुरुवात झाली बुलरनला, तर मग तुमची ही टॅक्टिक खूप व्यवस्थितपणे उपयोगात आली असं आपण म्हणू शकणार नाही. पण या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त फायदा लॉंग टर्म मध्ये होतोच का हे तर एक वादातीत आहे. कारण की तुम्ही कुठल्याही मार्केट लेवलवर पैसे टाका, जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये इक्विटीचा विचार केला तर ऍव्हरेज आउट होऊन तुम्हाला एक चांगला परतावा मिळतो, ज्याच्यामध्ये SIP डेली केली का किंवा SIP केली का की लमसम केलं का किंवा शॉर्ट ब्लास्ट SIP केली का, तर याने खूप असा फरक पडत नाही. पण नक्कीच त्यांच्याकडे थोडे कमी पैसे, समजा आता आपण 24 लाखाचं उदाहरण घेतलं, त्याच्याऐवजी समजा तुमच्याकडे 2 लाख रुपये, तर अशा वेळेस तुम्हाला ही जी नवीन तिसरी पद्धत आपण ज्याच्याबद्दल बोलतो आहे ती फायद्याची ठरू शकते. काही लोकांच्या मनात ही शंका येते की माझा SIP जो आहे तो साधारणपणे 5,000 रुपयाचा आहे, तर महिना मी 5,000 रुपये SIP मध्ये गुंतवतो. शॉर्ट ब्लास्टचा आधार घेऊन मी 1 लाख रुपये त्याच्यामध्ये एक रकमी आता टाकायचं ठरवलं, तर माझा पुढचा SIPचा हप्ता हा बदलेल का? काय माझी रक्कम 5,000 आहे तेवढीच राहील? बघा, तुम्ही 2 SIP सेट करू शकतात. एक SIP जी आहे तुम्ही ऑलरेडी सेट केली आहे, त्याच फोलिओ मध्ये तुम्ही दुसरी पण SIP सेट करू शकतात, राईट. तर याच्यामध्ये तुम्ही निवडा की ड्युरेशन तुम्हाला किती ठेवायचं आहे, तशा ड्युरेशन नुसार तुम्ही ह्या SIP मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. किंवा मग तुम्ही ओरिजिनलच SIP समजा आहे ती थोड्या एडिट करून त्याच्यामध्ये हे थोडेसे पैसे वाढवून दोन्ही SIP क्लब करून छोट्या ड्युरेशन साठी ती SIP सेट करा आणि परत एकदा तुमचे हे जे पैसे आहे गुंतवले गेल्यावर परत तुमची नॉर्मल SIP तुम्ही सेट करू शकता. SIP तुम्ही एकदा
सुरुवात केली की त्याला एडिट आणि पॉज आणि स्टॉप हे ऑप्शन्स नेहमीच अवेलेबल असतात, राईट. तर आणि सेम फोलिओमध्ये तुम्ही मल्टिपल एसआयपीज पण चालू करू शकतात. तर या गोष्टी तुम्हाला हव्या तशा पद्धतीने तुम्ही निवडू शकतात. किंवा मग जसं ही जी एसआयपीची वे आपण म्हणतोय ना, याला आपण लमसम वेने पण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे एसआयपी थ्रू इन्व्हेस्ट करा, किंवा जे आपण दर आठवड्याला तुम्ही एसआयपीच्या ऐवजी लमसम वेने सुद्धा त्याच फोलिओमध्ये इन्व्हेस्ट करा, असं पण करू शकतो. पण जर तुम्हाला हे स्वतःहून करायचं नसेल, ऍक्टिव्ह वेने न करता ऑटोमॅटिक वेने करायचं असेल, तरच तुम्ही शॉर्ट ब्लास्ट एसआयपी ऍक्टिव्हेट करू शकता. ओके. आता शॉर्ट ब्लास्ट एसआयपी किती टप्प्यात करायची याचा काही फॉर्म्युला आहे का, की हे गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं? नक्कीच. बघा, कुठलीही इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही करतात, गुंतवणूक करतात, तेव्हा तुमची जोखीम घेण्याची क्षमता ही दीर्घकालीन आणि इव्हन शॉर्ट टर्म मध्ये स्वतःची ओळखणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, तर मी नेहमी सांगते की इक्विटीचा ई सुद्धा रिस्की आहे. आपल्याला वाटतं की आपण खूप चांगल्या कंपनीचे शेअर घेतले, किंवा मी इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करताय म्हणजे माझी गुंतवणूक सेफच आहे, एकदम सुरक्षित आहे, मला एक ठराविक परतावा मिळेलच, असं नसतं. नेहमी लक्षात घ्या की तुमच्याकडे असलेले जे पैसे आहेत, मूळ समजा आता 1 लाखाचा तुम्ही जो उदाहरण घेतलं, ते 1 लाख रुपये जे तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे, सगळ्यात पहिले बघा की हे पैसे मला शॉर्ट टर्म साठी लागणार नसतील तरच हे पैसे तुम्हाला इक्विटीमध्ये गुंतवायचे आहेत. नाहीतर त्याच्यातला शॉर्ट थोडासा पैसाच पहिले इक्विटीमध्ये गुंतवा. म्हणजे काही पर्सेंटेज इक्विटीमध्ये गुंतवा, काही पर्सेंटेज तुमच्याकडे तसंच राहू द्या, आणि काही पर्सेंटेज तुम्ही बॉन्ड्समध्ये पण गुंतवू शकता, किंवा कुठल्याही प्रकारचं रोखे, जसं तुमची एफडी, शॉर्ट टर्म एफडी म्हणा, की डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. त्यामुळे जोखीम घेण्याची क्षमता ही प्रत्येक गुंतवणुकीमध्ये चेक करणं फार महत्वाचं आहे. हे जे आपण शॉर्ट ब्लास्ट एसआयपी मध्ये म्हणतोय, तर यावेळेस तर याची ही जोखीम घेण्याची क्षमता तपासणं तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण की जसं मी म्हटलं, हे टॅक्टिकल असेट अलोकेशनचं ऑप्शन आहे. बऱ्याच वेळा लोक काय करतात की आता मी पडत्या मार्केटमध्ये पैसे गुंतवतो आणि हे पडत्या मार्केट जेव्हा चढेल तेव्हा मी लगेच माझा प्रॉफिट बुक करेल, अशा अनुषंगाने बऱ्याच वेळा एसआयपीचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमची व्होलॅटिलिटी म्हणजे जे अनिश्चितता आहे मार्केटमध्ये चढ उताराची, ती किती प्रकारे तुम्ही स्वतः कॅरी करू शकतात हे बघणं फार महत्वाचं आहे. म्हणजे समजा तुम्हाला हे पैसे, तुम्ही विचार केला की 6 महिने मी गुंतवतो, 6 महिन्यानंतर मी पैसे काढील आणि कुठल्या तरी एखाद्या माझ्या उद्दिष्टासाठी उपयोगात आणेल, तेव्हा अशा प्रकारे इक्विटी इन्व्हेस्टमेंट किंवा या प्रकारचा शॉर्ट ब्लास्ट एसआयपीचा उपयोग कृपया करू नका. कारण की कोणीही बाजाराचा अनुमान लावू शकत नाही. जसं मी म्हटलं की इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही नेहमी दीर्घकालासाठी करायची असते. त्यामुळे या पद्धतीचा वापर करताना जर मी अनुमान माझा चुकला तरी सुद्धा मला या पैशांची गरज 2 वर्षाच्या कुठल्याही माझ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी नसेल, तेव्हाच हे पैसे अतिरिक्त टाका. म्हणजे ऍक्च्युली हे पैसे जे तुम्ही टाकतायत ना, हे तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांना एक प्रकारचं, आपण म्हणतो ना की एक प्रकारचं एच देण्यासाठी किंवा एक प्रकारचं किकस्टार्ट देण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. म्हणजे पडत्या मार्केटमध्ये करंट एसआयपी बरोबरच तुम्ही अशा प्रकारची एसआयपी किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट जर केलं तर तेच कॅपिटल तुम्हाला तुमचं रिटर्न मल्टीफोल्ड करायला उपयोगी पडतं. पण हे तेव्हाच करा ज्यावेळेस तुमच्याकडे जे तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी केलं तर जास्त बरं आहे. त्यामुळे कालावधीसाठी एक फॉर्म्युला आहे का, तर मी म्हणेल फॉर्म्युला तर आपण नाही असं सांगू शकत, कारण की न मी सांगू शकत ना दुसरे कुठले एक्सपर्ट, कारण बाजाराचं अनुमान लावणं हे खूप शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार विचारात घ्या की 3 महिन्यामध्ये मी हे पैसे टाकू का 6 महिन्यामध्ये पैसे टाकू. शेवटी आपण जे पैसे टाकतो ते एक ऍव्हरेज आउट होऊन येतं एसआयपी मध्ये. त्यामुळे याचा अनुमान हा प्रत्येकाच्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीनुसार लावायचा असतो. आणि जर तुमचा अंदाज जरी चुकला, तुम्ही समजा हे लॉंग टर्म साठीच लावले असतील, तर त्याचा खूप सारा असा वेगळा इम्पॅक्ट तुम्हाला पडणार नाही. त्यामुळे अनुमान करताना तुम्ही बऱ्याचशा गोष्टी विचारात घ्या. इकॉनॉमीचा अंदाज, घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, पुढे ज्या येणार आहेत त्याचा विचार करून तुमची स्वतःची आर्थिक जोखीम आहे त्याची क्षमता तपासूनच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. ओके. जे
कॅपवाले म्युच्युअल फंड आहेत, म्हणजे लार्ज कॅप असेल, मिड कॅप असेल किंवा स्मॉल कॅप असेल, हे जे म्युच्युअल फंड आहेत यापेक्षा सेक्टोरल फंड आहेत त्यामध्ये शॉर्ट ब्लास्ट सिप जास्त प्रभावी ठरू शकते का जे कॅपवाले आपले फंड आहेत त्यामध्ये ही पद्धत जास्त प्रभावी ठरू शकते? बघा, नॉर्मली जेव्हा तुम्ही ध्येय आधारित गुंतवणूक करतात, म्हणजे गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करतात, त्यावेळेस मी सेक्टोरियल थेमॅटिक फंड याचा कोर पोर्टफोलिओमध्ये विचारात घेऊच नका असं मी माझ्या क्लायंटला सांगते. कारण की काय होतं की सेक्टोरियल किंवा थेमॅटिक फंड हे सायक्लिकल असतात. सायक्लिकल म्हणजे एखाद्या वेळेस ते खूप चांगले चढतात, एखाद्या वेळेस जेव्हा ते उतरतात तेव्हा ते उतरलेले जे फंड्स आहेत किंवा उतरत्या काळाचा त्यांचा जो कालावधी आहे तो दीर्घकालीन असू शकतो. म्हणजे आता सेक्टोरियल फंड जसं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, डिफेन्स, रेल्वे किंवा आपण जसं म्हणतो की फार्मा, राईट, याच्यामध्ये याचा चढता काळ केव्हा असतो, जेव्हा सरकार याच्यामध्ये खूप जास्त गुंतवणूक करत असते. किंवा आता फार्मामध्ये जसं कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये याचे स्टॉक्स किंवा याचा फंड व्हॅल्यू खूप चांगले होते. कारण की लोकांना हे म्हणजे जे औषधं होते ते लागत होते, त्यामुळे कंपन्या त्याचे प्रोडक्शन खूप चांगलं करत होते. पण कोविड गेल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये एक स्टॅग्नन्सी आली आहे, राईट. त्यामुळे सेक्टोरियल फंडचा विचार हा तुमचा कोर पोर्टफोलिओमध्ये कधी करू नका. आता तुम्ही याचा फायदा सेक्टोरियल फंड मध्ये जास्त होईल का लार्ज कॅप किंवा आपल्या नेहमीच्या ठरलेल्या याच्यामध्ये जास्त होईल, त्याचा अंदाज हा बांधणं खूप कठीण असतं. म्हणजे आता समजा तुम्ही बघितलं की सरकारचं अजूनही मेन फोकस जो आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला किंवा रेल्वेज, डिफेन्स, त्याच्यानंतर ईव्ही यांच्यामध्ये आहेच. पण जर तुम्ही पाहिलं तर हे जेव्हा मार्केट पडलं तेव्हा या सेक्टरचे जे सगळे स्टॉक किंवा या सेक्टरचे NFO जे मोठे गाजावाजा करून मार्केटमध्ये आले होते त्याच्याच मध्ये खूप मोठं करेक्शन झालं. कारण की हे ऑलरेडी ओव्हर प्राइस्ड आणि ओव्हर व्हॅल्यूड होते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांची हीच फसवणूक होते किंवा हीच गल्लत होते मी म्हणेल की जेव्हा मार्केट चढत असतं किंवा एक युफोरिया तयार होतो त्यावेळेस आपण गुंतवणूक जास्त करतो. त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे सेक्टर चालेल, जरा मार्केट पडतंय किंवा चढतंय तरी मी शॉर्ट टर्म मध्ये अशा प्रकारचे SIP चा फायदा घेऊन याच्यामध्ये जास्त पैसे टाकेल, आणि नंतर मात्र याच्यामध्ये खूप मोठं करेक्शन येतं. त्यामुळे म्हणजे माझं जर असंच मत आहे की तुम्ही जे सध्या करत असलेले जे म्युच्युअल फंड्स आहेत जसं लार्ज कॅप म्हणा किंवा मल्टी कॅप किंवा फ्लेक्झी कॅप म्हणा, याच मध्ये अशा प्रकारचं जे तुमचं शॉर्ट ब्लास्ट SIP आहे ते तुम्ही करा. म्हणजे याचा उपयोग तुम्हाला दीर्घकालीन जे तुमचे उद्दिष्ट आहे त्यांना अचीव करायला होईल. याच्यामध्ये वेगळं सेक्टोरियल फंड मध्ये पैसे टाकून मग मी त्याच्यामधला प्रॉफिट इन कॅश करेल आणि मग मी त्याचा उपयोग करेल, हे सगळं जरतरची गोष्ट आहे. जर तुमच्याकडे हे पैसे खूपच अतिरिक्त आहे आणि हे कमी झाले, जास्त झाले तरी तुमचा याच्यात तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये किंवा तुमच्या रात्रीच्या झोपेवर याचा परिणाम होत नसेल तर तुम्ही एक टेस्ट, लिटमस टेस्ट जसं आपण म्हणतो तशी काही पर्सेंटेज ऑफ दॅट मनी तुम्ही सेक्टोरियल फंड मध्ये वापरू शकतात. पण जर याचा खराच फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर कोर पोर्टफोलिओ मधले जे तुमचे लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप जे आहे त्याच मध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे तुम्हाला एक खूप चांगलं पद्धतीचं पुश तुमच्या रिटर्नला या स्टाईलने मिळू शकतो. आता पुढचा प्रश्न याच थोडासा गोष्टीशी निगडीत आहे की मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ही टेक्निक अवलंबायला हवी का NAV मध्ये जर घट झाली तर त्या परिस्थितीमध्ये ही टेक्निक अवलंबायला हवी? बरोबर. बघा, तुम्ही असं बघितलं असेल की चांगले स्टॉक्स किंवा चांगले म्युच्युअल फंड जे खूप चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष तुम्हाला चांगले रिटर्न देत आहेत त्याच्यामध्ये पडत्या मार्केटमध्येही तुम्हाला खूप जास्त करेक्शन दिसून येत नाही. म्हणजे चांगले लार्ज कॅप जे आहे पडत्या मार्केटमध्ये सगळ्यांमध्ये थोडीफार करेक्शन येते, पण किती पर्सेंटेज करेक्शन तुम्हाला तुमच्या स्टॉकमध्ये दिसून येतं त्याला म्हणतात डाऊन साईड प्रोटेक्शन. आणि पडत्या मार्केटमध्ये हेच बघायला हवं की मी सिलेक्ट केलेला फंड किंवा मी घेतलेले स्टॉक्स हे पडत्या मार्केटमध्ये किती कमी पडले, म्हणजेच तुम्हाला फंड मॅनेजरचं कौशल्य याच्यामध्ये दिसून येतं. किंवा तुम्ही समजा डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर याच्यात तुमचं कौशल्य तुम्हाला दिसून येतं. अदरवाईज मार्केट जितकं पडलंय त्याच्यापेक्षा तुमचा स्टॉक दुपटीने पडला किंवा त्याच्यापेक्षा जास्त पडला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही निगेटिव्ह अल्फा तसाही जनरेट केला आहे डाऊन साईड जेव्हा मार्केट होतं तेव्हाही.
त्यामुळे तुम्ही जसं म्हटलात की ज्याच्या NAV मध्ये खूप जास्त करेक्शन झालंय अशा फंडामध्ये मी पैसे टाकू का, तर मी म्हणेल मुळीच नको. कारण की जर पडत्या मार्केटमध्ये ते अशा प्रकारे पडतं आहे तर चढत्या मार्केटमध्ये ते खूप चढेलच याची कोणी गॅरंटी देत नाही. असंही असू शकतं की बरेचसे स्टॉक किंवा बरेचसे म्युच्युअल फंड चढत्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह किंवा नकारात्मक परतावा देत असतात. त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला ही स्ट्रॅटेजी यूज करायची असेल ती तुम्ही तुमच्याच सिलेक्ट केलेल्या आतापर्यंत सिलेक्ट केलेल्या फंडामध्येच करा. कारण की तुम्ही जे फंड निवडले आहेत, जसं आपण मागे पण कार्यक्रम केला होता की म्युच्युअल फंड निवडताना काय गोष्टीचा विचार करायला हवा, त्याच कॅटेगरीनुसार आता जर तुम्ही ते फंड निवडले असतील तर त्याच फंडामध्ये तुम्ही पैसे टाका ना. म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी उपयोगी होईल आणि याच्यामध्ये आपण अननेसेसरी अनकॅल्क्युलेटेड कुठलीच रिस्क घेतलेली नाहीये. तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये पडणारा NAV जरी कमी प्रकारे याच्यामध्ये करेक्शन आलं तरी हा मला एक मिळालेला फायदाच आहे. उलटा खूप जास्त पडला असेल तर देर इज अ पॉसिबिलिटी की पुढे जाऊन हा जो फंड आहे हा चांगला परतावा देणारही नाही. त्यामुळे या स्ट्रॅटेजीचा उपयोग तुम्ही निवडलेल्या फंडामध्येच करा. मार्केट पडलं असलं की ही स्ट्रॅटेजी घ्या, पण अशा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करू नका की ज्याचा NAV खूप जास्त घसरलाय. मग याच्यामध्ये तुम्ही दुपटीने तुमचं रिस्क वाढवत आहे. त्यामुळे निवडलेल्याच फंडामध्ये दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ही पद्धत वापरली तर जास्त फायदा तुम्हाला दिसून येईल. शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की अशा वेळेला जो सल्लागार असतो त्याची भूमिका किती महत्वाची असते? बघा, दरवेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जेव्हाही करायची असते तेव्हा चांगल्या सल्लागाराची मदत घेणं हे नेहमीच गरजेचं असतं. नॉर्मल जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतात किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात हे खूप महत्वाचं आहे. आणि ही जी पद्धत आहे ही तर टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशनची पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जास्त पद्धतीचं छोट्या खाणी आपण विचार करतो आहोत, वन टाइम इन्व्हेस्टमेंटचा विचार करत आहोत. आपल्याला अनुमान बांधायचं आहे की मार्केटमध्ये काय होणार आहे, राईट. त्याच्यानुसार आपल्याला मे बी पुढे जाऊन आपली प्रॉफिटची स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. तर अशा वेळेस हे तुम्ही स्वतः करणं एक सामान्य गुंतवणुकीदाराला शक्य नसतं. काय होतं आजकाल रील्स किंवा आपण जे टीव्हीवर बघतो ना, तर आपल्याला वाटतं की या गोष्टी आपणही स्वतः इझिली करू शकतो. तो सांगणारा जर म्हणतोय की एवढे तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात तर चला मी पण ट्राय करून बघतो. पण आपल्याला हे कळत नाही की सांगणारा जो आहे त्याने स्वतःचे पैसे याच्यात गुंतवले आहेच की नाही आपल्याला माहित नाही. पण तुम्ही तर तुमचे हार्ड अर्न मनी किंवा कष्टाने कमवलेले पैसे याच्यात गुंतवता आहात आणि पैसे रिअल आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण गेमिंग करत नाहीये की खोटे पैसे टाकले किंवा असं. सल्लागाराची भूमिका ही खूप महत्वाची असते आणि आम्ही आमच्या कार्यक्रमातून सातत्याने हे सांगत असतो की कोणतीही गुंतवणूक ही सल्लागाराच्या मदतीनेच करा, कारण तुमचा पैसा हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अमूल्य आहे. या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.